हेलो एवरीवन, आज हमारी सवारी चली वर्धन का। बचपन से इसे देख रही हूँ और आज हम इसे एक्सप्लोर करेंगे और फिर विथ माय फेवरेट दाजी। आणि आता आम्ही सुरुवात केली आणि आम्ही खूप मजा करणार आहे. थोडं वर गेल्यानंतर ना दाजींना त्यांच्या बायकोचा कॉल आला. उचलायला तर लागणारच, पण काय नाही, मी माझा व्ह्यू एन्जॉय करत होते. ट्रेकिंग करायला तर दाजीला खूप आवडतं आणि दाजीही खूप एन्जॉय करत होते. ते खूप खुश होते आणि आम्हाला काय दिसलं, फ्लॅग. आता आम्ही जवळ होतो. दाजी, वो कैसा लग रहा है? बस कूल, एकदम ठंडा। या अब हम फोटो निकालते हैं. फीलिंग सो गुड। वो वाव. सो अब देखो, दरवाजाच्या आतमध्ये आलो नंतर हे सगळं आहे. तुम्ही मगाशी मला फ्लॅग दाखवत होते ना, तो इथे आहे. आम्ही 4:40ला चालू केलेलं आणि आता 5:05 झालं, मीन्स 25 मिनिट्स. वैसे उसमें भी पूजा दीदीचा कॉल आला, दाजी त्यांच्या बायकोवर बोलत बसलेले, म्हणून लेट झालं थोडंसं. वाव, यहाँ पे वो मंदिर आहे, तिथे पण जायचं मला. सो कसं वाटतं तुम्हाला? मस्त एकदम, लय भारी वाटतं. आता आम्ही अजून पुढे चालत आहे. आता इथे काय काय मंदिर आहे ते पण बघणार आहे आम्ही. तर हे वर्धनगडचं छोटं मंदिर, तर अजून एक मंदिर आहे बघा, दिसतंय. आपण तिथे पण जाणार आहे. हे आहे शंकराचं मंदिर आणि इथे किती मस्त जंगल आहे. वाव, काश तनुजान चालू तिथे असते. आधी गणेश असतं तर अजून भारीच. पूजा तिथे तर हमेशा मिस करतो. हे शिवजीचं मंदिर आहे. मागच्या वेळेस आम्ही आलेलो चालू तिथे तनुजा राजस्थानमुळे आम्ही गेलो नव्हते. ते शिवशान दाजी हे काय? ही पिण्याच्या पाणीचा साठा करायचा टँक आहे. अच्छा. त्या काळात असं दगड करून वरनं पाणी झिकून यायचं, हां हां हां. यात साठायचं. वाव. सगळेच मजा मारायची काळात. हम्म. तसं कोरडेल बघा टँक. हो, अमेजिंग. वरनं पाणी झिकून यायचं. भाजी तर पुढे पुढे चालत, इतना स्टॅमिना है भाई हमारे में तो नहीं है, पर चल रहा है. फाइनली आम्ही इथे पण पोचलो. क्या पिक पॉइंट आहे. आम्ही इथे पोचलो. वर्धनी बाई प्रसन्न, त्यांचं मंदिर आहे. दर्शन घेतल्यानंतर ना वी वेअर क्लोज टू द नेचर. खूप मस्त होती ती जागा. पीस, दॅट ब्युटी अँड इट वॉज जस्ट लाईक हॅवन. दॅट ग्रीनरी पार्ट, इट वॉज जस्ट अमेझिंग. तुम्ही सगळेही एन्जॉय करू शकता. फक्त हार्डली आम्हाला 30 मिनिट्स लागले. एकदा इथे वर आलं ना तर खाली जाऊच वाटत नाही. एवढी अजून या डोंगरावर खूप काय एक्सप्लोर करायचं आहे आणि ते आम्ही नेक्स्ट टाईम करणार. आणि खूप सारे फोटोज काढले, एन्जॉय केलं. अँड आता आमची जायची वेळ झालेली. सो आता आम्ही माघारी जात होतो. आता आम्ही डोंगर उतरतोय. फोटो काढायची गरज नाही. खूप सेटिंग केल्यानंतर ना हा पिक काढू शकलो आम्ही. मला खूप आवडला आहे. अँड फायनली वी हॅव डन इट. सो बाय, एन्जॉय.